सर्वांना सप्रेम जय भीम. आज महाडचा क्रांती दिवस आहे. महाडच्या क्रांतीदिनी एक इतिहासातलं न उलगडलेलं पान मला तुम्हाला या ठिकाणी उलगडून दाखवावंसं वाटते. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये दादासाहेब गायकवाड होते. तुम्हाला दादासाहेब गायकवाड म्हणले की नाशिकचे दादासाहेब गायकवाड आठवतात, परंतु कोकणामध्ये सुद्धा दादासाहेब गायकवाड होते, जे कोकणातील महार समाजाचे नेते होते आणि बाबासाहेबांचे निष्ठावंत सहकारी होते. बाबासाहेबांपेक्षा 31 वर्षांनी मोठे असलेले असे हे दादासाहेब गायकवाड होते. त्यांचं पूर्ण नाव हे संभाजी तुकाराम गायकवाड असं होतं आणि त्यांचा एक मुलगा होता, त्याचं नाव भिकाजी गायकवाड होतं. 20 मार्च 1927 ला महाड सत्याग्रहानंतर जी दंगल झाली होती, त्यात दादासाहेबांचा मुलगा भिकाजी हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला मुंबईच्या केम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. एवढं सगळं असताना सुद्धा महाडचा सत्याग्रह 10 वर्ष निकराने लढणारे दादासाहेब गायकवाड, बाबासाहेबांच्या सोबत खांद्याला खांदा लिहून लढणारे दादासाहेब. 1948 साली त्यांचं निधन झालं होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांच्या सोबत खांद्याला खांदा देऊन लढणारे हे कट्टर सैनिक होते, जे विचारांची त्यांनी कधीही प्रतारणा केली नव्हती. महाड सत्याग्रह दिन साजरा करत असताना दादासाहेबांचं आणि भिकाजींचं स्मरण करणं मला या ठिकाणी महत्वाचं वाटलं. हा संदर्भ तुम्हाला सांगावाचा वाटला म्हणून हा सगळा प्रपंच. महाड सत्याग्रह दिन चिरायू हो. जय भीम, जय संविधान.